ज्या पद्धतीने आपण गावभेटीचा दौरा करतोय, आपण पाहिलं तर लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उत्साहाचं वातावरण आहे। या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मला फक्त 8 महिन्याचा कालावधी मिळाला। त्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते, अशा लोकांच्या ज्या हिताच्या कल्याणाच्या योजना आहेत त्या योजना आपण स्वखर्चाने राबवल्या। ही योजना राबवत असताना आपण कुठली जात, धर्म, पक्ष हे पाहिला नाही आणि आपण विकासाचा मूलमंत्र लक्षात घेऊन राजकारणामधून मिळालेली सत्ता खऱ्या अर्थाने गरिबाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी असते, ती आपण गाठली पाहिजे। अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपण ते काम केलं। 8 महिना केलेलं ते काम मोहोळ विधानसभा मतदारसंघातली लोक आज देखील विसरली नाही। 8 वर्षाच्या प्रदीर्घ तुरुंगवासानंतर ज्या वेळेला मी मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आलो त्यावेळेला हजारो कार्यकर्त्यांनी, हजारो लोकांनी, तरुण सहकारी मित्रांनी माझं स्वागत केलं, मला प्रेम दिलं। त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील लोक हे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभी राहतात, हे या निमित्ताने दिसून आलं। फिरतोय कोणत्याही पद्धतीची निवडणूक तोंडावर नाही, परंतु मी केवळ आपण या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न हे समजून घेतले पाहिजेत। हे प्रश्न समजून घेत असताना आपण गाव पातळीपर्यंत पोचलं पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत पोचलं पाहिजे आणि खऱ्या त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजेत। अशा पद्धतीने गावभेटीचे दौरे करताना तरुणांचा खूप मोठा प्रतिसाद मला त्या ठिकाणी मिळतोय। म्हणजे हे तरुण कुठल्याही पक्षात जरी असले तरी विकासाच्या, गावाचा जर विकास होत असेल आणि तो विकास जर रमेश कदमांच्या पुढाकाराने होत असेल तर निश्चितपणाने आम्ही रमेश कदमांसोबत राहू, अशा पद्धतीची भूमिका मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या सर्व तरुण वर्गाने, युवक वर्गाने घेतल्याचं दिसून येत आहे। 8 वर्ष मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते आपण जी योजना सुरू केली होती ते काही खोट्या गुन्ह्यामध्ये मला अडकवल्यानंतर 8 वर्ष मी जेलमध्ये असल्या कारणामुळे ती थांबली होती। परंतु आपण आता माननीय कोर्टाकडे रिटर्न ऑफ प्रॉपर्टीच्या माध्यमातून या सगळ्या जे टँकर, जी बोरची गाडी ही जी अटॅच करण्यात आली त्या आपण पुन्हा वाहनं सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही वाहनं माननीय कोर्टाच्या आदेशानंतर सुटल्यानंतर आपण ही वाहनं पुन्हा नव्याने या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या गावाच्या सेवेसाठी लावणार आहोत। पुन्हा मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता ही योजना नव्याने आपण सुरुवात करणार। तसा पाऊस पडला नाही, उजनीची वॉटर लेवल देखील अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याला मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या काही गावांना हा दुष्काळाचा फटका बसेल असं मला वाटतंय। त्याची खबरदारी म्हणून आपण हे टँकर निश्चितपणाने लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत। विकासाच्या कामाचं समर्थन करणारा माणूस आहे। जर या विधानसभा मतदारसंघातल्या विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी निधी आणून जर विकास कामं केली असतील तर आम्ही निश्चितपणाने स्वागत करू। अशा आमदाराचा आपण त्याच्या कामाच्या पाठीमागे आपण समर्थन देऊ। परंतु आज या पंढरपूरच्या 17 गावामध्ये फिरत असताना आजही रस्त्याचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे। म्हणजे जर एवढा मोठा निधी आला असेल तर मग हे रस्त्याचे प्रश्न का सुटले नाहीत हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर आहे। आणि चळेगावामध्ये आज मी आलो, चळेगावचा देखील रस्त्याचा खूप मोठा प्रमाणावर प्रश्न आहे। या ठिकाणी वाळू माफियांचा खूप मोठा प्रश्न आहे। म्हणजे आज इथली लोक बऱ्यापैकी हे सदन आहेत, परंतु रस्ते या ठिकाणी एवढे खड्डेमय झालेले आहेत की त्यांना पाठीच्या मणक्याचे वगैरे असे गंभीर आजार झालेले आहेत। त्यामुळे या पंढरपूरच्या 17 गावांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो निश्चितपणाने आजही सुटलेला दिसत नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रितपणाने मिळून या रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन उभं करावं लागेल। आणि उद्या जर भविष्यामध्ये मला संधी मिळाली तर या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून या पंढरपूरच्या 17 गावांचा रस्त्याचा प्रश्न हा निश्चितपणाने प्राधान्याने मी मार्गी लावतो। प्रशासन शेवटी लोकांच्या हितासाठी प्रशासनाने काम केलं पाहिजे। ज्यावेळेला लोकांचे प्रश्न अनुत्तरित राहतात, आता हा पंढरपूरच्या रस्त्याचा प्रश्न असेल, मोहोळमधला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, मोहोळ नगरपालिकेचा त्या ठिकाणचा प्रश्न असेल, हे जर प्रश्न, विकासाचे प्रश्न जर सुटले नाही, आजही जर रस्ते मिळाले नाही, पाणी मिळालं नाही, वीज मिळाली नाही,
तर निश्चितपणाने या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि परिणामी जर आम्हाला प्रशासनाच्या विरोधात जावं लागलं, त्याच्याशी संघर्ष करावा लागला, तर लोकांच्या विकास कामांसाठी हा संघर्ष केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांशी बोलणार आहे, लोकांना विचारणार आहे. आताच या ठिकाणी चळेमध्ये सभेमध्ये एका तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी खाजगीकरणाला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केली. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मतं आहेत, ती मतं जाणून घेऊन पुन्हा या गावांच्या विकासासाठी जो योग्य पक्ष असेल त्या पक्षामध्ये मी जाणार. परंतु या कुठल्याही पक्षामध्ये जाण्याची भूमिका घेण्या अगोदर संबंध मोहोळ तालुक्यातील गावातल्या लोकांशी त्यांची मतं जाणून घेतल्याशिवाय कुठलीही राजकीय भूमिका घेणार नाही. पंढरपूर ची जी 17 गावं आहेत पंढरपूर तालुक्यातली, ही 17 गावं मोठ्या प्रमाणावर खड्डेमय, इथले रस्ते उद्ध्वस्त झाले, हे वाळू माथ्याने उद्ध्वस्त गेले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरुण सहकारी कार्यकर्त्यांना घेऊन पुन्हा मागच्या वेळेसारखं आंदोलन उभं करणार आणि आधी रस्ते मगच वाळू अशा पद्धतीची स्ट्रॉंग भूमिका घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ